brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि हे सगळं संभाषण हे एटीसी वर त्या ठिकाणी झालेलं आपण बघू शकतो. ते रेकॉर्डिंग तुम्ही बघितलं. आमच्याकडे त्याचा एक प्रिंट आहे आणि ती प्रिंट हे सरकारला सुद्धा त्या ठिकाणी दिली गेली आहे. ते पुरावा आमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये कुठं आणि आम्ही जेव्हा काही लोकांशी बोललो तेव्हा त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला कळालं की अशा पद्धतीने आम्हाला कुठंच काय ते ऐकू आलं नाही. त्यामुळे ही जी सिस्टम आहे ती सुद्धा बंद होती, नाहीतर खराब झाली होती. आता ह्याच्यामध्ये VSR संदर्भातले काही प्रश्न की हेवी बेस मेंटेनन्स हा कुठं केला जातो हे आपल्याला माहिती घ्यावं लागेल. या देशामध्ये 2च MRO आहेत. एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी त्या MROची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं. दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे. पण हे MRO आहे. पण ह्या कंपनीकडे एक वेगळा MRO होतो असं म्हणतात. ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी 27 विमानं ते मेंटेन त्या ठिकाणी करत होते. मग त्यांच्याकडे एक्सपर्ट होते का? जसं तुमच्या कंपनीमध्ये म्हणजे तुम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या चॅनलचे असलात तरी जर 5च चॅनल असतील तर हा रिपोर्टर जास्तीत जास्त या 5 मध्येच कुठेतरी जाणार आहे. मग तिथून नोकरी निघाली की परत 5 मध्ये दुसरीकडे जाणार आहे. तसंच MRO जर 2च असतील तर मग ते लोक कोण आहेत? जे लोक या VSR कंपनीमध्ये आज काम करतात, पूर्वी ते कुठं काम करत होते, कोण आहेत ते, कुणी ते सह्या केल्या, रमेश नावाचा माणूस कोण आहे, त्याचा काय अनुभव आहे, तो मेंटेनन्सचा त्याला का प्रमुख केलं, त्याला तुम्ही एन्क्वायरीसाठी घेतलं का तो गायब झालाय, हे सगळे प्रश्न आपल्याला तिथं पडू शकतात. एन्क्वायरी कुठंच नाही चालली म्हणून आम्हाला आमच्या लेवलला माझ्या काकासाठी आमच्या दादासाठी या सगळ्या गोष्टी करायला लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सरकारने जर केल्या नाही तर मग आपल्याला खरं रहस्य काय हे त्या ठिकाणी तिथं कळणार नाही. त्यामुळे हेवी बेस मेंटेनन्स कुठं केला जातो हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि DGCA मधील काही माजी अधिकारी हे या कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे एक होल्ड आहे या कंपनीचा असं आमचं मत आहे. पुढे आता VSR संदर्भात गंभीर बाबी आणि बारामती अपघातात आलेला. आता याच्यामध्ये VSR ची एक सवय आहे जी आम्हाला कळली आणि हे जोपर्यंत CCTV आपण बघणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. तर हे लोक काय करायचे नाहीतर करतात तर हे कॅन असतात विमानाचे. जसं दादा ज्या विमानामध्ये बसलेले मागे मी म्हणलो होतो बॅग ठेवायची जागा, दादा खूप जास्त लांब जाणार नव्हते त्यामुळे ह्यांना एक सवय त्यांच्याच एका अधिकाऱ्याने आणि पायलटली मला सांगितलंय आम्ही कॅन एक्स्ट्रा इल्लीगल आहे, DGCA अलाव करत नाही. आम्ही एक्स्ट्रा कॅन 50-50 लिटरचे हे 8 ठेवत असायचो. म्हणजे जिथं कुठं लँड होईल तिथे एखादा छोटासा टँकर आणून पैसे देण्यापेक्षा तेच जर आम्ही पेट्रोल ओतलं तर आम्ही सेफ राहू शकतो असं एका माझी पायलटली ज्यांनी VSR मध्ये काम केलं असं आम्हाला तिथं सांगितलंय. त्यामुळे जिथं कुठं गेल्या वर्षभरात VSR ची विमान उतरली तिथला CCTV कॅमेरा टेक ऑफच्या आधी आणि मेंटेनन्सच्या आधी हा बघितलाच पाहिजे आणि ह्या गोष्टी खऱ्यात का हे कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जर हे खरं असेल तर विमानामध्ये जर पेट्रोल इल्लीगली एका कॅन मध्ये ठेवलं तर ते विमानासाठी बॉम्ब सारखंच असतं असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. पुढे आता याच्यामध्ये VSR संदर्भात गंभीर बाबी आहेत आणि काय कोणाला बघितलं पाहिजे, ह्या क्लिअरन्स इंजिनियरला पकडलं पाहिजे, त्याशी चर्चा केली पाहिजे, क्वालिटी इंजिनियरशी बोललं गेलं पाहिजे, मेंटेनन्स इंजिनियरशी त्याच्यामध्ये बोललं पाहिजे. आणि हे सर्व नियमाचं उल्लंघन जर या कंपनीकडनं त्या ठिकाणी झालं पाहिजे तर या व्यक्तीवर कारवाई होणं आणि मनुष्यबळाचा गुन्हा या कंपनीच्या मालकांवर होणं अतिशय महत्वाचं आहे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. त्यानंतर EASA ने कंपनीला TCO परवाना सुरक्षेच्या कारणामुळे जर कॅन्सल केला असेल तर त्याला काही ना काही कारण आहे. आणि असं आहे की हे EASA ही जी युरोपियन कंपनी त्यांनी ऑलरेडी एक कॉपी DGCA ला पाठवलेली आहे. त्यामुळे DGCA ला मला विचारायचं आहे की ही कॉपी तुमच्याकडे येऊन सुद्धा तुमच्याकडे ती दिल्या गेल्यानंतर सुद्धा तुम्ही VSR ला का ऑपरेटिंग टर्म्स मध्ये ठेवलं, का त्याचा तुम्ही परवाना रद्द नाही केला असा प्रश्न एक पुतण्या ज्यांनी काकाला त्या ठिकाणी घालवलेला आहे त्याचा त्या पुतण्याचा आणि एका कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी आमचा प्रश्न आहे. आणि एवढं मोठं घात असून सुद्धा आता सुद्धा मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि बाकी नेते अजून सुद्धा VSR कंपनीच्या माध्यमातून ट्रॅव्हल करतायत, विमानातून त्या ठिकाणी ते जात आहेत. हे अतिशय घातक आहे. त्यामुळे या बाबतीची नोंद सरकारने तिथं घेणं फार महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल हे जे आहे हे काय, एक ग्रुप असतो. सर्व मंत्र्यांकडे 2 ग्रुप असतात. ते ग्रुपचं नाव ते वेगळे वेगळे ठेवू शकतात पण एक साई एव्हिएशन नावाची कंपनी, एरो नावाची कंपनी
आता इथं मी जी आर तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला लागलं तर आम्ही तिथं देऊ. या कंपनीने अलोकेट केलेला 2 हँडलिंग कंपनी आहेत. मग या 2 कंपन्या खालचे जे ऑपरेटर आहेत VSR सारखे यांच्याशी संवाद साधून कुठलं विमान कधी अवेलेबल आहे, मंत्र्यांना कधी बाहेर याबद्दलची माहिती त्या ठिकाणी ती दिली जाते. मग त्या ग्रुपमध्ये कोण असतं तर त्या मंत्र्यांचे सगळे PA, ऑफिशियल PA आणि जे कोणी प्रोग्राम बनवतात ते PA, ते अधिकारी त्या ग्रुपमध्ये असतात. आणि त्याच्याच बरोबर आपले जे संचालय आहे ह्याचं महाराष्ट्राचं विमानांचं तिथले जे डायरेक्टर आहेत ऑफिशियल IAS अधिकारी नाही तर त्या लेवलचा एक अधिकारी त्या ग्रुपमध्ये असतो. त्या ग्रुपमध्ये टाकलं जातं की उद्या जसं 27 जानेवारी 2026 ला 8 वाजता मुंबई ते बारामती अजित पवारांना जायचं असं ग्रुपमध्ये. आणि अॅरोचा टाइम होता 1 ते 15 हे साईसाठी होतं. 16 ते 31 तारखेपर्यंत अॅरोच्या ग्रुपमध्ये हा मेसेज टाकला. ते कोण क्रिस्टोफर नावाचा जो कुणी तिथला मॅनेजर आहे का ओनर आहे त्याने टाकलं नोटेड सर. तो झालं 7:13 आणि 7:14 संध्याकाळी. म्हणजे जे काही लोक म्हणतात दादा हे विमानाने जाणारच होते, हे प्री प्लॅन्ड होतं, असं अजिबात नाही. आदल्या दिवशी संध्याकाळी 27 तारखेला संध्याकाळी 7:13 वाजता ठरलं की अरे आता खूपच उशीर झालेला आहे, आता उद्या विमानाने गेल्याशिवाय गत्यंतर नाही. नाहीतर दादा गाडीली जे काय प्लॅनिंग केलं होतं तुम्ही तिथला सीसीटीव्ही बघा देवगिरीचा, तिथं तुम्हाला दिसेल सगळ्या गाडी या लाईनीमध्ये लागल्या होत्या. दादाचा अंदाज होता 5, 5:30 ते 6 पर्यंत आपल्याला गाडीली पुण्यापर्यंत जायचं, पुण्यातून बारामतीला गाडीली त्या ठिकाणी जायचं. तरी सुद्धा उशीर झाला म्हणून हा ग्रुपवर मेसेज टाकला. आणि हे ग्रुप अशा पद्धतीने त्या ठिकाणी चालवले जातात. आता हे अॅरो नावाचा ग्रुप कंपनी कोणाची हे आपल्याला पुढे जाऊन बघावं लागेल.